आज 23 जुलै 2024 आपल्या देशाचे अर्थसंकल्पीय बजेट आपल्या निर्मला सीतारामन यांनी घोषित केले आहे आणि हे बजेट काय आहे ते आपण लाईव्ह पाहूयात। काय, कोणासाठी, किती घोषणा आणि कोणत्या घोषणा केल्या आहेत। निर्मला सीतारामन यांनी 4 जातींवर विशेष लक्ष देण्याचे घोषित केले। त्यामध्ये अंतरिम बजेटमध्ये गरीब, महिला, युवा आणि शेतकरी या 4 जातींवर लक्ष केंद्रित करणं गरजेचं असल्याचं म्हटलं होतं। शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करत सर्व प्रमुख पिकांचा उच्च न्यूनतम समर्थन मूल्याची घोषणाही केली आहे। त्यानंतर काही क्षेत्रांना प्राधान्य देण्याचेही ठरवले आहे। त्यामध्ये घोषणा केली आहे ती म्हणजे बजेटमध्ये रोजगार, कौशल्य आणि MSME यावर फोकस असेल असं निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं। तसेच उत्पादकता, रोजगार, कौशल्य, उत्पादन, सेवा, एनर्जी सुरक्षा, इन्फ्रास्ट्रक्चर, जमीन सुधारणा, शहरी विकास आणि सुधारणा या 9 क्षेत्रांना प्राधान्य असेल असं निर्मला सीतारामन या म्हणाल्या। त्यानंतर भारतात महागाई दर किती टक्के आहे हेही सांगितले। भारतात महागाई दर हा 4% आहे। लोकांनी सरकारवर विश्वास दाखवलाय, आमच्या धोरणावर विश्वास दाखवला आहे, भारताची अर्थव्यवस्था चमकत आहे असेही यावेळी निर्मला सीतारामन बोलल्या। त्यानंतर प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला 5 वर्षाची मुदतवाढ असेही सांगितले। जागतिक अर्थव्यवस्थेसाठी सध्या कठीण काळ आहे आणि भारताच्या अर्थव्यवस्थेचा विकास होत राहील, रोजगार वाढवणं लक्ष्य असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या म्हणाल्या। आणि यावेळी बोलताना निर्मला सीतारामन यांनी सांगितलं 2024-25 वर्षासाठीचं हे संसदीय बजेट आहे असेही यावेळी निर्मला सीतारामन यांनी घोषित केलं आहे। आणि सर्वात नवीन अपडेट म्हणजे बजेट सादर करण्याअगोदरच मोदींवर काँग्रेसने हल्लाबोल केला आहे। काय तर बजेट सादर होण्याअगोदरच काँग्रेसने मोदी सरकारवर निशाणा साधला। बजेटच्या माध्यमातून प्रधानमंत्री मोदी त्या करोडपतींना मदत करतील जे त्यांचे निकटवर्तीय आहेत। मध्यम वर्ग आणि प्रामाणिक करदात्यांना पोकळ आश्वासनाशिवाय काही मिळणार नाही असं काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी म्हटले आहे। त्यानंतर बजेट आधी शेअर बाजार पॉझिटिव्ह झाल्याचेही दिसून आले आहे। बजेट घोषणेच्या आधी शेअर बाजारात तेजी दिसून येते। सेन्सेक्स मध्ये 200 पेक्षा जास्त अंकाची तेजी दिसून येते। तसेच निफ्टीमध्ये 60 अंकाची वाढ झाली आहे। तसेच रेल्वे आणि इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉक मध्ये तेजी दिसून येते। एक दिवशी आधी मंगळवारी शेअर बाजारात 100 पेक्षा जास्त अंकांची घसरण झाली होती, तर आज ती वाढली आहे। तर मित्रांनो, या अर्थसंकल्पासाठी कॅबिनेट बैठकीसाठी मंत्री येत आहेत। तसेच मनसुख मांडवीय, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर तसेच बैठकीला पोहोचले आहेत। तसेच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सुद्धा या बैठकीला हजेरी लावली आहे। त्यानंतर बजेटमध्ये सरकार इन्फ्रास्ट्रक्चर आणि कृषी या 2 क्षेत्रासाठी खास घोषणा करू शकते। मोदी सरकार यंदाच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी सन्मान निधी, PM किसान योजनेसंदर्भात काही मोठ्या घोषणाही करू शकते। तसेच कृषी क्षेत्राचा विकास दर वाढण्यासाठी काही घोषणा अपेक्षित आहेत असेही या बजेटमध्ये प्रस्तावित करण्यात आले। तसेच यंदाच्या अर्थसंकल्पात सर्वात महत्त्वाचं म्हणजे महागाई कमी होणार की वाढणार। तर यंदाच्या अर्थसंकल्पात महिला, तरुण, शेतकरी आणि गोरगरिबांवर लक्ष केंद्रित केलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे। आणि विद्यमान अर्थसंकल्प हा रोजगारावर भर देणारा, महिला रोजगारात वाढ करणारा, त्याचप्रमाणे खासगी गुंतवणुकीचा वेग वाढवण्यास मदत करण्याचं सहाय्य करेल। तसेच या अर्थसंकल्पातून महागाई कमी होण्याची अपेक्षाही व्यक्त केली जात आहे। यंदाच्या अर्थसंकल्पात आयकर स्लॅबमध्ये होणारा बदल कोणता असणार आहे पाहूयात। 2024च्या बजेटमध्ये सर्वसामान्य लोकांना मोठी आशा आहे। देशात मध्यमवर्गीय लोकांची संख्या जास्त आहे आणि 5 ते 15 लाखांपर्यंत उत्पन्न असलेले लोक अधिक ITR दाखल करतात। पण यंदाच्या बजेटमध्ये करात सूट मिळावी अशी त्यांना आशा आहे। त्यामुळे 2024 मध्ये काय घोषणा होतात याकडे सर्वांचं लक्ष असण्याचंही सांगितलं आहे। पाहूयात लाईव्ह अपडेट काय असणार आहेत। तर मित्रांनो, आतापर्यंत लाईव्ह अपडेट एवढे आहे। इथून पुढचे जर लाईव्ह अपडेट पाहायचे असेल तर आपलं चॅनल सबस्क्राइब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला सविस्तर पूर्णपणे लाईव्ह अपडेट पाहायला मिळतील आजच्या अर्थसंकल्पाचे।